औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. नागपूरमध्ये चोरीची एक अशी घटना समोर आली आहे ज्यामध्ये कोणतीही हायटेक गँग नव्हती की कोणताही फिल्मी स्टाईल प्लॅन नव्हता. चोरी मागचं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. हे प्रकरण कलमना परिसरातील असून एका गोडाऊनमधून तब्बल 11,39,000चं सामान चोरीला गेलं होतं. या संपूर्ण गुन्ह्यामागे जे कारण समोर आलं ते आजच्या डिजिटल युगाचं एक वेगळंच चित्र दाखवत आहे. नागपूरच्या कलमना परिसरात एक मोठं गोडाऊन आहे जिथे टाईल्स, सॅनिटरी आणि सीपी फिटिंगचं सामान ठेवलं जातं. गोडाऊनच्या दुसऱ्या मजल्यावरील पत्र्याची चादर तोडून चोर आत घुसले आणि त्यांनी घरगुती वापराचे वेगवेगळ्या सिरीजचे महागडे नळ व मौल्यवान साहित्य लंपास केले. सकाळी जेव्हा गोडाऊनमध्ये मालक राजकुमार ब्रह्मा तेथे पोहोचले तेव्हा तिथली अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. पोलिसांनी परिसरात 25हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती. तासनतास केलेल्या मेहनतीनंतर पोलिसांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. हळूहळू सुगावा लागत गेला आणि पोलीस 3 आरोपींपर्यंत पोहोचले. पोलीस तपासात उघड झाले की एका अल्पवयीन आरोपीच्या गर्लफ्रेंडने त्याच्याकडे आयफोनची मागणी केली. इथूनच या गुन्ह्याची सुरुवात झाली. खिशात पैसे नव्हते पण प्रेमात इम्प्रेशन मारण्यासाठी तिने हा प्लॅन बनवला. गोडाऊनमधून सामान चोरायचं आणि ते विकून पैसे मिळवायचे. यानंतर तिघांनी मिळून परिसराची रेकी केली आणि योग्य संधी साधून गोडाऊनमध्ये प्रवेश केला आणि चोरीचे सामान गोळा करून त्याची तिथून पळ काढला, अशी माहिती समोर आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज तपासात अखेर तिघांनाही बेडा ठोकण्यात आला असून चौकशी दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली आहे. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं मग त्यांना कुठे सांगितलं मित्राने अन्सी म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. तसं मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला. एक गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टाफ लोक चांगलं आहेत.